नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी आज तुम्हाला गावाकडचा मिनी व्लॉग शेअर करणार आहे। तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सकाळी उठून सूर्यनमस्कार केला। 7:30 वाजले, थंडी काही कमी झाली नव्हती। त्यानंतर मी सकाळी आवळा आणि कारल्याचा ज्यूस केला आमच्या अहोंसाठी। इथे सकाळी सकाळी आमच्या सासूबाई झाडू मारत होत्या। त्यानंतर घरामध्ये कसं सकाळचं कोवळं ऊन आलेलं आहे मस्तपैकी। इथे आमचे उठले होते आणि गोधड्यांच्या घड्या मारत होते। सकाळी उठल्यानंतर हा भोपळा पाहिला। त्या भोपळ्याला पाहून एकच गाणं आठवलं, चल रे भोपळा टुन्नुक टुन्नुक। त्यानंतर हा भोपळा कापायला दिला। त्यानंतर हा भोपळा कापल्यानंतर आतून असा निघाला। त्यानंतर सासूबाईंना बोललं, धरा बसल्या बसल्या भोपळ्याचे काप करून द्या। तर त्यांनी छानपैकी असे भोपळ्याचे काप करून दिलेले आहे। बघू शकता, पाहायला पण किती छान वाटतं। त्यानंतर हा भोपळा मी पाण्यात धुवून घेतलेला आहे। इथे मिरची आणि लसूण वाटण्यास इथे कढईमध्ये तेल टाकले, जिरे टाकलेले, त्यानंतर हिरवी मिरची वाटलेली ती टाकलेली, हळद टाकलेली, परतून घ्यायचे। इथे मी शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर त्यांचे साल काढलेले आहे, टरकले। इथे भाजी टाकलेली आहे, भोपळा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये वरून कूट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे। मस्तपैकी सगळं परतून घ्यायचं आहे आणि वाफेवरच भोपळा शिजवायचं आहे, त्याच्यामध्ये काही पाणी टाकायचं नाही आहे। बघू शकता मी मिरची ते टाकलेलं आहे, त्यानंतर कूट टाकून हलवून दिलेलं आहे। आता आपल्याला 5-10 मिनटं याला वाफेवर शिजून द्यायचं आहे। त्यानंतर आमचे मामा पपई घेऊन आले कुठून तरी। ही पपई पाहून मला काय मन राहावंसं झालं नाही। पपई मला खूप आवडते, तर त्यामुळे मी पपई घेतली, तिला कापली। सगळ्यांच्या आधी मीच खाऊन घेतली ही पपई। त्यानंतर सगळ्यांना मग एक एक फोडी दिले मी। माझ्या माहेरी खूप पपई खाल्ली होती। इथे आपली भाजी रेडी झालेली आहे। त्यानंतर मी भाकऱ्या केलेल्या आहे। पाहू शकता आमच्या भाकऱ्या सगळ्यांना मी भाकरी केलेली आहे। बघू शकता किती माणसं असतील घरात। त्यानंतर आमच्या मामांना भूक लागली होती, त्यामुळे त्यांना जेवायला दिलेलं आहे। इथे कपडे धुवून मस्त उन्हात वाळत ठेवले होते। ऊन पण मस्त कवळं ऊन होतं, थंडी त्यामुळे ऊन काही जास्त लागत नव्हतं। जेवण झाल्यानंतर आमचे आहो, माझा भाचा आणि मामा डोंगळे आणि लसूणला पाणी भरायला गेलेले आणि हरभरा। तर आमचा भाचा कसं बारं देत होता, त्याला हे शिकवत होते कसं बारं द्यायचं ते, आणि मामा औषध फवारत होते, खत फवारत होते। त्यानंतर आमच्या आहोंनी बारं दिलेलं आहे। मामा त्यांना सांगत होते असं कर म्हणून। तर अशापैकी मस्त असं पाणी भरून झालेलं आहे त्यांचं। असा होता माझा गावचा मिनी ब्लॉग। थँक्यू।